आरक्षणाचं भगवं वादळ पुण्यात पोहोचले। मराठा मोर्चेकरांमुळे शिवाजीनगरचे रस्ते हे फुल झालेले आहेत। पुण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे। पुण्यातील रस्त्यांवर एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी होती। मराठा आरक्षणाकरता मुंबईला निघालेल्या मोर्चेकरांनी पुण्यात रस्ते गजबजून गेलेले आहेत। लाखो मराठा तरुणांनी पुण्यातले रस्ते फुलून गेले आहेत। वाहनांचं शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील रस्ते आज मराठा आंदोलकांनी सध्या गर्दीने फुलून गेलेले आहेत। नजर जावी तिथं मात्र हे भगवं वादळ दिसतंय। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आता मनोज जरांगे पाटील कुठे पोहोचलेले आहेत पुण्यात? आज त्यांचा मुक्काम हा लोणावळ्यामध्ये असणार आहे। काय एकूणच पुण्यात सध्या वातावरण पाहायला मिळतंय? खरं तर मनोज जरांगे पाटील यांची जी रॅली आहे पुण्यातील शिवाजीनगर या ठिकाणी आलेली आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकताय की लाखो जे मराठा आंदोलक आहेत या ठिकाणी आलेत। प्रचंड मोठा उत्साह या ठिकाणी त्यांच्यामध्ये दिसत आहेत। मनोज जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। बरोबर पुणे शहराचा हा सगळ्यात मध्यवस्तीचा भाग शिवाजीनगर हा गावठाण भाग आहे आणि याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची रॅली आलेली आहे। पुढे ही रॅली पुणे विद्यापीठ, चतुर्शिंगी, औंध मार्गे, एक्सप्रेस हायवे मार्गे लोणावळा या ठिकाणी मुक्कामाला जाणार आहे। प्रचंड मोठा उत्साह आहे। काही आंदोलक आहेत, आपण त्याच्याशी बातचीत करूया। काय सांगा? आरक्षण हे आम्हाला भेटलंच पाहिजे। आम्ही आता मुंबईला कूच केलेलं आहे। हे तर पुण्यात फक्त टेलर आहे। मुंबईमध्ये तुम्हाला बघा कशी पाहायला भेटेल। मुंबई अख्खी जाम होईल असा हा मराठे आहेत। तरी सरकारने लवकरात लवकर काळजी घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे। कारण मराठ्यांना आरक्षण जेवढं लवकर भेटेल तेवढं चांगलं आहे। नाहीतर एवढे सगळे मराठे जर मुंबईत घुसले तर मुंबई पूर्ण जाम केल्याशिवाय राहणार नाही। आणि एकदा जरांगे पाटलाचे शब्द म्हणजे आम्हाला शब्द आहे आणि आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत। जसं जरांगे पाटील सांगतील तसे आम्ही ऐकणार आहोत। त्यासाठी आम्ही जरांगे पाटील म्हणतील मुंबईपर्यंत जाणार। जर मुंबईमध्ये आरक्षण नाही भेटलं तर दिल्लीपर्यंत पण जायला हे मराठे माघार घेणार नाहीत। आणि असा इतिहास दिल्लीच्या बादशाला पण माहिती आहे मराठ्यांचा। तरी दिल्लीपर्यंत पण पोहोचायला लावू नका। तरी सरकार काही आंदोलक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल? मोठ्या पद्धतीने उत्साह तुमचा दिसायला लागला। उत्साह मोठा दिसायला आपण बघतो की मोठा उत्साह या सगळ्या आंदोलकांमध्ये आहे आणि या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते मोठ्या निश्चित चंद्रशेखर, त्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय। या मराठा आंदोलकांशी, या समाजाशी तुम्ही संपर्क साधा, संवाद साधा, काय म्हणणं आहे त्यांचं? पुण्यात आता हे भगवं वादळ येऊन पोहोचलेलं आहे। आता मात्र केवळ 48 तास शिल्लक आहेत हे भगवं वादळ मुंबईत धडकण्याच्या दृष्टीनं। ही दोन दृश्य सुरुवातीला प्रेक्षकांना मी सांगते, ही दोनही दृश्य आहेत पुण्यातली। मनोज जरांगे पाटील यांचा हा ताफा आता पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरात येऊन पोहोचलेला आहे। जिथं नजर जावी तिथं मात्र हे भगवं वादळ पाहायला मिळत आहे आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी पुण्यातले हे सगळे रस्ते गजबजून गेलेले आहेत। चंद्रशेखर, नक्कीच या ठिकाणी आंदोलक आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। मोठ्या पद्धतीने उत्साह तुमच्यामध्ये आहे, काय सांगा? उत्साह म्हणजे जरांगे पाटील आता मुंबईला चाललं, त्यांच्याबरोबर आम्ही पण चाललो। हाच आमचा उत्साह। आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरणार नाही मराठा। खरं तर आरक्षण मिळवूनच मुंबईतून परत फिरणार नाही। खरं तर आरक्षण हे मिळालंच पाहिजे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। आणि याच सगळ्या प्रतिज्ञेनंतर राज्यभरातून लाखो मराठे जे आहेत ते पुण्यातील शिवाजीनगर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतोय संचेती ब्रिजवरती हे सगळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या समोरचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणाहून पुढे जे आहेत ते आंदोलक चतुर्शिंगी मार्गे पुढे जे आहे ते औंधच्या दिशेने जात आहेत आणि त्यांचा जो पुढचा प्रवास आहे तो डांगे चौकला असणार आहे। तिथून हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते लोणावळा या ठिकाणी मुक्कामाला असणार आहेत। लागली
निश्चित आज लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असणार आहे, पण पुणेकरांकडून जरांगेंचं कसं स्वागत करण्यात येते चंद्रशेखर? दुतर्फा तोबा गर्दी पाहायला मिळते पुण्यामध्ये. आपण बघू शकतो की या ठिकाणी पुष्पगुच्छाचा वर्षाव केला जात आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शिवाजीनगर या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या मुखी एकच घोषणा आहे, एक मराठा लाख मराठा. खरं तर आरक्षणाला धरून ही सगळी घोषणा आहे. मराठा आरक्षण मिळावं, मराठा आरक्षणासाठी जे नेतृत्व होतं मराठा समाजाला ते अनेक वर्षापासून मिळालं नव्हतं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी हे नेतृत्व मराठा समाजाला मिळाल्यानंतर मराठा समाजामध्ये जो जोश निर्माण झालाय. खरं तर आपण बघू शकतो की सगळ्यांच्या या ठिकाणी एक मोठा पुष्पगुच्छ जो आहे तो क्रेनच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना स्वागतासाठी लावण्यात आलेला आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये हा सगळं स्वागत समारंभ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील जे आहेत हे काही या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं जाईल. त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शिवाजीनगर भागामध्ये नागरिकांनी आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. साधारणतः चंद्रशेखर किती किलोमीटर लांब ही रांग असेल? कारण आपण पाहिलं काल सुद्धा वाघोलीत मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या सगळ्या दरम्यान जरांगे पाटील यांना काही प्रस्ताव सुद्धा देण्यात आलेले होते. मग वाहतूक कोंडी टाळण्याकरता म्हणून पुणे पोलिसांनी प्रस्ताव दिलेला होता वाहतुकीचा, मात्र जरांगे पाटील यांच्याकडून तो प्रस्ताव फेटाळण्यात आला. आता केवळ 48 तास उरलेले आहेत चंद्रशेखर हा मोर्चा मुंबईत येऊन धडकण्याकरता. हे 48 तास तितकेच महत्त्वाचे सरकारकरता सुद्धा आणि मराठा समाजाकरता सुद्धा. नक्कीच राज्य शासनाकडून मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या धरून या सगळं जो संपर्क आहे तो सध्या मनोज जरांगे पाटलांशी करताना या माहिती मिळत आहे. खरं तर आपण बघू शकतो की साधारण 15 ते 20 किलोमीटरची रांग जी आहे ती सध्या लागलेली आहे. पुण्यातील येरवडापासूनची ही सगळी जी रांग आहे ती पुणे विद्यापीठ आणि शिवाजीनगर भागापर्यंत लागलेली आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर संगमवाडी ब्रिज असो, त्या बरोबर शहादेवल बाबा मंदिर आहेत, अशा मोठ्या जो भाग आहे पुण्यात शहरातील जो मध्यवस्तीत येणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरती सगळी रांग लागलेली आहे. पुढे हीच जी रॅली आहे ती औंधला जाणार आहे आणि औंध इथून ही रॅली काळेवाडी या ठिकाणी जाणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा अनेक मराठा जे आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील चंद्रशेखर तुमच्या शेजारी काही महिला सुद्धा यात सहभागी झालेल्या आहेत. थेट क्लासेसवरून कॉलेजमधून या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. काय म्हणणं आहे या महिलांचं? त्यांच्याशी संवाद साधा. तरुण मुली आहेत या सगळ्या, काय वाटतंय त्यांना या सगळ्या आंदोलनाकडे पाहताना? ताई कॉलेजमधून थेट तुम्ही रॅलीत आलात, काय वाटतं? हे बघा, मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्याला आरक्षण भेटलंच पाहिजे. कारण की आम्ही पण अशा फॅमिलीमध्ये बिलॉंग करतोय सर, की आम्हाला जिथे बाकीच्या विद्यार्थ्यांना जिथं 50% आरक्षण भेटतंय तिथं आम्हाला काहीच नाही भेटत आहे. आम्हाला 1-1 लाख रुपये फी भरावी लागते सर. त्यामुळे माझ्या सगळ्या भावांना आणि माझ्या सगळ्या जे काका आहेत त्यांना सगळ्यांना अशी विनंती आहे की आपल्याला आरक्षण भेटलंच पाहिजे. अरे एक मराठा. या ठिकाणी काही इतर भगिनी आहेत, आपण या ठिकाणी त्यांच्या भावना जाणून घेणार. जे आपलं मराठा आरक्षण आहे ना ते खूप गरजेचं आहे. कारण की काय झालं, जे लोक शेतकरी फॅमिलीतून किंवा मराठा फॅमिलीतून बिलॉंग करतात त्यांना 90% असले तरी ते नोकरीसाठी कॉलेजसाठी फिरत बसता आणि ज्यांना 40 ते 50% अदर कास्टच्या लोकांना आरक्षण देतात ते 50 ते 60%वर त्यांना जॉब पण असतो आणि त्यांना फी पण खूप कमी असती. आणि जे मराठा आहे त्यांना फी पण जास्त असती, डोनेशन भरावं लागतं. लास्ट ऑप्शन येतो डोनेशनचा, तर ते पण आपल्याला भरावं लागतं. शिक्षणासाठी नाही, आपल्याकडे तर पैसे भरपूर आहेत पण आपल्याला नोकरीसाठी पाहिजे ना. कारण की आपण जातो पोलीस आपण भरती करतो, तिथे त्यांची कट ऑफ आणि आपल्या कट ऑफ मध्ये किती फरक असतो. त्यांचं 90% लागतं तर आपल्याला 120 ला लागतं. तर नोकरीसाठी पहिले आपल्याला गरजेचं आहे.
मी तर डायरेक्ट ऑफिसवरनं आलेली आहे. इथंच आमचं ऑफिस आहे. आपण पाहिलं की या ठिकाणी थेट कार्यालय आणि कॉलेजमधून सगळे जे आंदोलक आहेत ते आलेले आहेत. निश्चित चंद्रशेखर, तुमच्या मागे काही महिला आहेत, त्यांना देखील लोकशाही मराठीवर या सगळ्या संदर्भात बोलायचे, त्यांना देखील आपण का सहभागी झालोय हे सांगू इच्छित आहेत. या नक्कीच 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 काय सहभागी झाला ताई तुम्ही थेट रॅलीमध्ये आला? आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आम्ही सहभागी झालेलो आहे. काय नाव तुमचं? माझं नाव शरयू मोहन पानसरे, कात्रजवरून आले मी. हो, सगळ्या मागण्या त्यांच्या मान्य झाल्याच पाहिजे. एक मराठा लाख मराठा. आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी मान्य व्हावी यासाठी या सगळे जे आंदोलक आहेत आलेले आहेत, काही तरुण सुद्धा आहेत. काय सांगाल? हे पहा, मी आंतरवाली सगाटीवरून आलेलो आहे. पायी चालत आलेलो आहे मी आंतरवाली सगाटीवरून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या. रात्री वाघोलीमध्ये सभा होती, तिथालच्या सभेसाठी पोहोचण्यासाठी पाटलाला 5 वाजलेत. आरक्षणासाठी पाटील रातना दिवस गाडीमध्ये झोप घेतात आणि गाडीमध्ये जेवण करतात. तरी पण एवढे राजकीय नेते एक पण नेता पाटलाच्या सत्काराला आलेला नाही की त्यांना भेट देण्यासाठी आलेला नाही. आम्हाला त्यांची गरज नाही फक्त. आणि ते एक बोलतायत की सगळ्यांना आमचा या आरक्षणाला पाठिंबा आहे पण ओबीसीच्या आरक्षणाच्या बाहेरून आरक्षण द्यावं असं ते म्हणतायत. पण त्यांना माझी आणि हा आमचा पाटलाचा जो लढा आहे तो आम्हाला 50% आरक्षण पाहिजे आणि ते नक्कीच मिळवून देणार. हे 288 आमदार विधानसभेत आहेत, 48 खासदार आहेत, 19 खासदार राज्यसभेतले आहेत आणि 78 विधान परिषदेतले आहेत. त्या सर्वांपैकी एक पण आला नाही. फक्त बच्चू कडू सोडता एका पण आमदाराचा खासदाराचा पाठिंबा या आरक्षणाला नाही. ते फक्त म्हणतायत आरक्षण द्या पण ओबीसीला धक्का न लावता. ते त्यांना पण माहिती आहे. सांगाल काय करताय तुम्ही आरक्षणाच्या रॅलीसाठी? मी आंतरवाली सराटीहून सध्या आंतरवाली सराटीहून निघलेलो आहे आणि आता थेट पुण्यामध्ये आलेलो आहेत. आणि आम्हाला आरक्षण हे ओबीसी मधूनच पाहिजे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठा समाज तुम्ही बघू शकता, लाखोंचा जनसागर हा मराठीकडे मुंबईकडे चाललेला आहे आणि आता सरकारला सुट्टी नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता स्वस्त बसणार नाही. आपण पाहिलं की या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आक्रमक आहेत. निश्चित चंद्रशेखर, मी तुम्हाला विनंती करेन, तुम्हाला शक्य असेल तर थोडा मागे जा. ज्या ठिकाणी मोठा पुष्पहार त्या ठिकाणी जरांगे पाटील यांना कार्यकर्त्यांनी आणलेल्या अर्पण करण्याकरता विनंती करते. शक्य असेल तर थोडा मागे जा, कारण जरांगे पाटील आता त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि जरांगे पाटील जसजसे जवळ येत आहेत ही दृश्य आपण पाहूया. मायबाप मराठा समाज तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. मराठा विद्यार्थी असे बोर्ड हातात घेतलेले विद्यार्थी तरुण या मोर्चात सहभागी झालेले आहेत. पुण्यातला हा सगळा परिसर, खरं तर पुणे म्हटलं तर काय म्हणणं आहे या विद्यार्थ्याचा? हाती फलक घेतलाय ते नाही विचारा चंद्रशेखर, याच्याशी संवाद साधा. हे सगळे एमपीसीचे तरुण आहेत आणि थेट या रॅलीमध्ये सहभागी झालात. या ठिकाणी तुम्ही सरकारला थेट मागणी केलात, काय सांगा? सरकारला आम्हाला एवढंच म्हणायचंय की आम्ही इथं अभ्यास करत असलो तरी आमची आई कुठेतरी आरक्षणाच्या रॅलीमध्ये आम्हाला दिसते. आमची आजी कुठेतरी इथं थंडीमध्ये आमच्या आरक्षणाची मागणी करते. या सरकारचं मन एवढं कसं कठोर आहे की त्यांना आमच्या वेदना दिसत नाही. मला सरकारला एक सांगायचंय की आता मुंबईची मागणी अंतिम मागणी असेल. आम्हाला या मागणीनंतर आम्ही कुठली हे करणार नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे. मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो. नक्कीच दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला सर्वांना आरक्षणाची गरज आहे. आमचे आईबाप कष्ट करून रात्रदिवस काम करून आम्हाला शिकवतायत. याचं थोडं सरकारने भान ठेवावं आणि जे आंदोलनकर्ते आहेत सध्या जे येत आहेत ते रात्रंदिवस रात्र काडीमध्ये विचुकाड्यामध्ये झोपतायत. याचा विचार जरा सरकारने करावा असं मला वाटतंय आणि लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा आणि या आंदोलनाचा शेवट करावा. तरुण आहेत, आपण थेट त्यांच्याशी पुन्हा बातचीत. निश्चित चंद्रशेखर, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते, पण ही दृश्य फार महत्वाची आहेत. बघा ही दृश्य, एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा समाज पुण्यातल्या रस्त्यांवर एकवटलेला एक्सक्लुझिव्ह दृश्य. ही लोकशाही मराठीवर तुम्ही पाहताय. सातत्याने
क्षणाक्षणाचं अपडेट आम्ही मराठा आंदोलनाचं आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मोठ्या पुष्पहार या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताकरता ठेवण्यात आलेला होता आणि जरांगे पाटील यांचा ताफा तिथं पोहोचताच जरांगे हात उंचावून प्रत्येकालाच अभिवादन करतायत, कारण जरांगे पाटील सुद्धा भारावून गेलेले आहेत। हे सगळं प्रेम पाहून जरांगे पाटील यांची ही छबी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये टिपणा करता प्रत्येकाचेच हात आपसूक उंचावतायत आणि जरांगे पाटील सगळ्यांचं हे प्रेम स्वीकारत, आदरातिथ्य स्वीकारत, पुणेकरांचं मराठा समाजाचा आदरातिथ्य स्वीकारत जरांगे पाटील यांचा हा ताफा आता पुढे मार्गस्थ होतोय। शिवाजीनगर या ठिकाणी आता जरांगे पाटील यांचा हा ताफा पोहोचलेला आहे। जरांगे पाटील यांच्या स्वागताकरता त्या ठिकाणी मराठा समाजाकडून मोठमोठे हार सुद्धा सज्ज आहेत। पुष्पहार या ठिकाणी सज्ज आहेत जरांगे पाटील यांच्या स्वागताकरता, तर क्रेन सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहतोय। क्रेनना हा हार लावून ठेवण्यात आलेला आहे आणि जरांगे पाटील यांना आता पुणेकरांचं हे स्वागत, हा हार जरांगे पाटील यांना या ठिकाणी स्वागताकरता अर्पण केला जातोय। एक मराठा लाख मराठा असं म्हणत जोरदार घोषणाबाजी या सगळ्या परिसरात। चंद्रशेखर, जिथं नजर जावी तिथं हे भगवं वादळ पाहायला मिळत आहे। ते शेवटचे 48 तास फार महत्त्वाचे आहेत। सरकारकडून असं सांगण्यात येत आहे विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर तोडगा काढू, पण जरांगे ही दृश्य बघा। जरांगे पाटील हे एकीकडे अगदी उशिरापर्यंत हा सगळा दौरा चालतो, कारमध्येच काहीशी झोप सुद्धा जरांगे पाटील घेतात, पण त्यानंतर मात्र त्याच उत्साहात सगळ्यांचा आदरातिथ्य स्वीकारत जरांगे पाटील हे पुढे मार्गस्थ होत आहेत। ही दोन दृश्य फार महत्त्वाची आहेत, कारण अगदी उशिरा हा सगळा दौरा चालत असतो जरांगे पाटील यांचा। पहाटे 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत सुद्धा हा दौरा चालतो, कारण जरांगे पाटील यांनी कालच लोकशाही मराठीशी जो संवाद साधलेला होता, आमचे संपादक कमलेश सुतार हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते। वाघोलीमधला ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला होता आणि त्यावेळी जरांगे पाटील म्हणालेले होते की रॅलीतल्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्यानंतरच मी ज्या ठिकाणी मुक्काम असतं तिथं पोहोचत असतो, पण हा सगळा प्रवास हा धकाधकीचा आहे। काहीशी विश्रांती गाडीतच जरांगे पाटील घेत आहेत। ही दृश्य आहेत पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातली। काही तरुण मराठा तरुण हे हाती फलक घेऊन, आपल्या मागण्यांचे फलक घेऊन या मोर्चात सहभागी झालेले आहेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सध्या पुण्यातल्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहेत। तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। वाहतूक कोंडी होऊ नये याकरता पुणे पोलिसांनी जरांगे पाटलांना प्रस्तावही दिलेला होता मार्ग बदलण्यासंदर्भातला, पण जरांगे पाटील यांनी नियोजित मार्गावरूनच जाण्याचं निश्चित केलं आणि आता पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरात जरांगे पाटील यांचा हा मोर्चा दाखल झालेला आहे। चंद्रशेखर, आपण पाहतोय अगदी विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी थेट कॉलेजमधून क्लासेसमधून या मोर्चात सहभागी झालेले आहेत। काही तर कार्यालय सुट्टाच या मोर्चात सहभागी झालेले आहेत। पुण्यातली ही दृश्य जर पाहिली चंद्रशेखर, तर तरुणांचा एक मोठा सहभाग या मोर्चात पाहायला मिळतोय। या सगळ्या मोर्चा दरम्यान जर आपण पाहिलं की तरुण आणि तरुणी थेट या मोर्चामध्ये सहभागी आहेत। सगळ्यांची मागणी एकच आहे की मराठा आरक्षण सरकारने लवकरात लवकर द्यावं। खरं तर अंतरवाली सराटी पासून निघालेला हा सगळा जो मोर्चा आहे तो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये मात्र या सगळ्या मोर्चामध्ये मोठी गर्दी झालेली आहे। काही आंदोलक जे आहेत मोठ्याने या ठिकाणी घोषणा देत आहेत आणि आंदोलकांची एकच मागणी आहे की ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्या आरक्षणाची सरकारने तात्काळ कारवाई करून आरक्षण द्यावं। काही या ठिकाणी भगिनी आहेत, आपण काय गृहिणी या ठिकाणी त्याच्याशी भगिनीशी बात करूया। याच्याबद्दल आरक्षण आमच्या लेकरांना शिक्षणासाठी पाहिजे। हे जे समाज एवढा आलेला आहे ते केवळ आणि केवळ मागास राहिल्यामुळे किंवा शिक्षणामध्ये त्यांना न प्रगती मिळाल्यामुळं आता खरं तर गरज आहे मराठा समाजाला शिक्षणाची आणि हे जे आरक्षणाचं वादळ पेटलंय त्याच्यामध्ये धन्यवाद द्यायला पाहिजे।
केल्याबद्दल आंदोलन पेटलं आणि ठिणगी हे सतत चालू ठेवली हे छगन भुजबळांनी. म्हणून आज छगन भुजबळांना मनापासून आभार एवढा समूह जमा झाल्याबद्दल. हा, धन्यवाद. काय तुमचं नाव काय आहे, काय करा? मी स्वर्णाथ ज्ञानेश्वर नवटक्के, लातूर जिल्हा काजा हिप्परगा. मी एक गृहिणी आहे. माझे लेकरं शिकायला आहे तिथं, म्हणून इथं राहायला आलेली आहे. आरक्षणासाठी या ताईंची तळमळ आपण पाहिली. खरं तर या लातूर जिल्ह्यातील ताई आहेत आणि आरक्षण आपल्या मुलाला मिळावं या सगळ्या मागणीसाठी त्यांची तळमळ आपण बघू शकतो की या ठिकाणी जी गर्दी झालेली आहे ती मनोज जरांगे साहेबांचं स्वागत करत आहेत. अनेक राज्यातील अनेक जिल्ह्यातून जे बांधव आहेत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. काय सांगशील बाळा? जोपर्यंत मनोज दादा लढत आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहेत. आणि हे जे मध्ये करणारे काही कार्यकर्ते आहेत, सदावर्ते असतील किंवा छगन भुजबळ असेल, त्यांना माझा जाहीर निषेध आहे. आणि जोपर्यंत हे असे मध्ये करणारे गप्प बसणार नाहीत तोपर्यंत आपल्या समाजाला त्रास होणार आहे. जर जोपर्यंत आपला समाज यांच्यावरती काही कारवाई करत नाही तोपर्यंत आपल्याला हे करता येणार नाहीये. जोपर्यंत मनोज दादा जरांगे जोपर्यंत लढत आहेत तोपर्यंत हा लढा कायम चालणार आहे. आझाद मैदान असेल किंवा काही जरी असेल तरी पण मुंबईमध्ये जोपर्यंत आम्ही त्यांना सहकार्य पूर्णपणे आमचं सहकार्य मनोज दादा जरांगे सोबत असणार आहे. मनोज दादाला सहकार्य पूर्णपणे असणार आहे. आपण पाहिलं की मनोज चंद्रशेखर, जर तुम्हाला शक्य असेल तर त्या ठिकाणी पोलिसांशी संवाद साधा. तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे. मागे तुमच्या पोलिसांचा ताफा, तिथं जाऊन त्या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. कारण पोलिसांनी जरांगे पाटील यांना विनंती सुद्धा केलेली होती वाहतूक कोंडी होऊ नये याकरता मार्ग बदलण्यासंदर्भात. तर पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्याविषयी शक्य असल्यास पोलिसांशी संवाद साधा. नक्कीच. खरं तर हा जो रॅलीचा मार्ग आहे तो अनेक वेळा बदलत आहेत. शिवाजीनगरवरून गावठाणातून जाणारी ही रॅली जी आहे ती आता पुन्हा संचेती हॉस्पिटलच्या समोरून जात आहे. पोलीस जे आहेत आंदोलकांना विनंती करत आहेत की ही जी रॅली आहे ही रॅली लवकर या मार्गातून पुढे जावी. आपण काही पोलीस अधिकारी आहेत. सर, कशा पद्धतीनं सगळं नियोजन आपण केलं? चांगलं नियोजन दिसतंय, काय सांगाल? पोलिसांचं नियोजन चांगलं आहे. पाहिलं की या ठिकाणी पोलीस अधिकारी जे आहेत चांगलं नियोजन करत आहेत. या ठिकाणी आंदोलकांना कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी सगळी काळजी जी आहे ते पोलीस अधिकारी घेत आहेत. आपण इतर आंदोलकाशी बातचीत करण्याचा चंद्रशेखर, पोलिसांशी संवाद साधणं शक्य नाहीये का? पाटील जे आहेत या ठिकाणी पोलीस जे आहेत या सगळ्या लोकशाहीशी बोलताना दिसत नाहीत. या ठिकाणी पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आलेले आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया. गिल सर, चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहात, आंदोलकांची सगळी काळजी घेतात, काय सांगाल? आता आपल्या समोर आहे की जे सहभागी आहे आज रोजचे हे मार्चमध्ये ते खूप भरपूर गर्दीमध्ये संख्यामध्ये जे आहे ते इथे नागरिक आहे. आणि त्यांना आम्ही त्याच्याबरोबर डायलॉग ठेवला आहे आणि त्यांना जे रिक्वेस्ट केली आहे त्याने ऐकलं पण आहे. आणि तशाप्रमाणे ते चौकातून आता सुरळीत व्यवस्थित रीतीने पुढे जात आहे. आणि पोलिसाचा योग्य बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. चौकात गल्लीबोलात आमचा बंदोबस्त आहे आणि हा एक व्यवस्थितपणे होत आहे आणि त्याला म्हणतं की नियोजित पद्धतीने होत आहे. थँक्यू सर. खरं तर रॅलीचा मार्ग बदलतात असंही म्हटलं जातंय. मार्ग वारंवार बदलतात, काय आहे का असा प्रकार? नाही, असा काही विशेष प्रकार नाही आहे. पण काही वेळी कसा असते की ट्रॅफिकची काही वेळी अडीअडचणी त्याच वेळा आपल्याला डिसिजन घ्यावा लागतं की काही डिटोर करायचे, काही 200, 400, 500 मीटरच्या, त्यासाठी आहे. बाकी काही विशेष नाही आहे. तर या ठिकाणी काही वाहतूक कोंडीच्या विषयाला अनुसरून वाहतूकीत बदल केला जात आहे. परंतु अगदी सुरळीत जी रॅली आहे ती सध्या जी आहे. चंद्रशेखर, साधारण किती पोलिसांचा ताफा या मोर्चात आता बंदोबस्ताकरता असेल? साधारणतः किती पोलीस तैनात आहेत या बंदोबस्ताकरता? खरं तर पुणे शहर पोलीस दलातील
5,000पेक्षा अधिक पोलीस अधिकारी जे आहेत या सगळ्या बंदोबस्तादरम्यान आहेत. स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत ते रस्त्यावरती आहेत. अप्पर पोलीस आयुक्त यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत सध्या या सगळ्या रॅलीच्या बंदोबस्तासाठी तैनात आहेत. अत्यंत सुरळीत ही रॅली जावी याच्यासाठी प्रयत्न पोलीस करत आहेत. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन पोलिसांचं आहे आणि पोलीस आयुक्तच्या मार्गदर्शनाखाली अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सध्या या रॅलीमध्ये बंदोबस्तासाठी तैनात आहेत. चंद्रशेखर, काहीसं थोडं मागेच जरांगे पाटील यांचा हा ताफा आहे. जरांगे पाटील ज्या कारमधून खरं तर या मोर्चात आहेत सहभागी झालेले आहेत, जिथून या सगळ्या पुणेकरांचा आदरातिथ्य स्वीकारलं जात आहे, तिथं आता जरांगे पाटील यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचणं शक्य आहे का? जरांगे पाटील यांना आता या क्षणी काय वाटतंय? तिथं असलेल्या मराठा कार्यकर्त्यांना नेमका आता काय वाटतंय? अर्थात जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधा चंद्रशेखर. पुणेकरांचं हे प्रेम पाहून जरांगे पाटील यांची नेमकी या क्षणी काय भावना आहे, काय वाटतंय जरांगे पाटलांना? आपण पाहतोय कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे, पण मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाची या ठिकाणी गर्दी सुद्धा झालेली आहे. जरांगे पाटील प्रत्येकाला हात उंचावून अभिवादन करतायत. काहीची प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न विनंती केली जाते आमच्या प्रतिनिधीकडून प्रतिक्रिया देण्यासंदर्भात, पण जरांगे पाटील सध्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी आहे, त्यामुळे आपण निश्चितच प्रतिक्रिया देऊ, पण काहीसा नंतर अशी विनंती प्रतिनिधीला करण्यात आलेली आहे. अर्थात तोबा गर्दी या सगळ्या परिसरामध्ये एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत. शिवाजीनगरचा हा सगळा परिसर पुण्यातल्या आणि पुण्यातल्या या रस्त्यांवर आता मराठा समाज एकवटलेला आहे. पुढच्या 48 तासात हा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात अंतरवली सराटीतून निघालेला हा मोर्चा मुंबईत येऊन धडक आरक्षणाचं हे भगव वादळ मुंबईत येणार आहे आणि जेव्हा हे वादळ मुंबईत येईल तेव्हा मात्र मुंबईतली मैदानं कमी पडतील असं जरांगे पाटील म्हणत होते. जवळपास करोडोंच्या घरात ही गर्दी जाईल असं जरांगे पाटलांचं म्हणणं होतं. आताच आपण पाहतोय की जवळपास हजारोंच्या संख्येनं या मोर्चात मराठा समाज दाखल झालेला आहे. जरांगे पाटील यांनी सकाळीच सांगितलेलं होतं की 54 लाख कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत, त्या 54 लाख कुणबी नोंदी ज्यांच्या सापडलेल्या आहेत त्यांना किती जणांना प्रमाणपत्र देण्यात आली याचा तपशील त्यांनी सरकारकडे मागितलेला आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो सरसकट कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातला 54 लाख कुणब्यांना कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र कधी दिली जाणार या संदर्भात जरांगे पाटील विचारणा करतायत आणि त्यानंतरच सगळे सोयरे या मुद्द्यावर सरकारनं आपली व्याख्या स्पष्ट करावी अशी मागणी, प्रमुख मागणी जरांगे पाटील यांची आहे. त्यामुळे या दोन प्रमुख मागण्या आणि सरसकट मराठा आरक्षणाकरता जरांगे पाटील यांनी पुकारलेला हा एल्गार आता मात्र थांबणार नाही. ही लढाई शेवटची आहे. मी मेलो तरी चालेल पण माझे विचार मरू देऊ नका असं आवाहन अंतरवली सराटीतून निघताना मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं होतं. काहीसे भाऊक सुद्धा झालेले होते तेव्हा जरांगे पाटील हा सरकारचा ट्रॅप आहे, मला अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल असं देखील जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं. पण आता मात्र थांबायचं नाही, आरक्षण घेतल्याशिवाय अंतरवलीत पुन्हा परत येणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केलेले जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेनं निघतायत. चंद्रशेखर, नक्कीच आपण बघू शकतो की मोठी रॅली जी आहे ती घेऊन स्वतः मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आपण बघू शकतो की आंदोलक जे आहेत ते 4 चाकी गाडीमध्ये आहेत, त्याचबरोबर ट्रक, टेम्पो आणि इतर मिळेल त्या वाहनाने हे सगळे आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. लाखोंच्या संख्येने हे सगळे आंदोलक आहेत आणि आपण बघू शकतो की या आंदोलनामध्ये जो जोश आहे त्या सगळ्या जोशातून एक मराठा लाख मराठा, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं हे सगळे आंदोलक जे आहेत हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि यांची जी मागणी आहे ती अगदी आरक्षणाची आहे, अनेक वर्षांपासूनची मागणी आहे आणि ही मागणी मान्य करावी अशी मागणी करून हे आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. निश्चित चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.